जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित पेसा क्षेत्रातील कंत्राटी पदभरती रद्द करून आदिवासी समाजाच्या 12,500 पदांची भरती करण्यात यावी यासह गरी इतर मागण्यांसाठी आदिवासी पेसा संघर्ष समितीच्या वतीने आज शेवाळी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 2 तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आदिवासी पेसा संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 17 ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं होतं. तसेच शासनाने देखील दखल न घेतल्यास 21 ऑगस्ट रोजी रास्ता रोको करण्यात येईल असा इशाराही दिलाय. त्यानुसार आज समितीचे अध्यक्ष सुरेश पवार यांच्या नेतृत्वात साक्री तालुक्यातील शेवाळी फाटा चौफुलीवर हजारो आदिवासी महिला पुरुषांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. अनुसूचित कड पैसा क्षेत्रातील 17 संवर्ग पदभरती सुरू करून पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती करण्यात यावी. अनुसूचित पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेतील कंत्राटी पदभरती तात्काळ बंद करण्यात यावी. आदिवासी समाजाच्या 12,500 पदांची पदभरती तात्काळ सुरू करावी आणि आदिवासी विकास विभाग अंतर्गत साक्री तालुक्यातील रोहड येथील मिनी किचन शेड कार्यान्वित करू नये या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे शेवाळी ते नेर दरम्यान वाहतूक बऱ्याच वेळ ठप्प झाली होती. या रास्ता रोको आंदोलनामध्ये साक्री तालुक्यातील अनुसूचित पेसा क्षेत्रातील सर्व 118 ग्रुप ग्रामपंचायत, 38 स्वतंत्र महसूल गावे, 202 गावे, वाडे पाडे येथील आदिवासी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, साक्री.